मित्रांनो, मुख्यमंत्री यांनी घोषणा केल्याप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा 1 ते 2 दिवसात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। हा हप्ता 2100 रुपयांचा असणार आहे। परंतु आता लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये 4 मोठे बदल करण्यात आले आहेत आणि या बदलांमुळे आता लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2100 रुपये फक्त 22% महिलांनाच मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे। बाकी सर्व लाभार्थी यातून वगळण्यात येणार आहेत। तसेच ज्या काही 22% महिला आहेत की ज्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यांना देखील या ठिकाणी काही महत्त्वाच्या कामांची पूर्तताही करावी लागणार आहे, तरच त्यांना देखील या ठिकाणी 2100 रुपये मिळणार आहेत। अन्यथा या महिलांना देखील हप्ता येण्यासाठी अडचण येणार आहे। तर कोणकोणत्या महिलांना या नवीन नियमानुसार योजनेतून वगळण्यात येणार आहे, तसेच त्या कोणत्या 22% महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तो लाभ घेण्यासाठी या महिलांना कोणत्या कामांची पूर्तता करावी लागणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, महिलांना माझी एक विनंती आहे की व्हिडिओ फक्त पाहू नका, तर या व्हिडिओला लाईक देखील करा आणि तुमच्या नातेवाईक तसेच मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले असे समजून आपण या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश हे मिळाले आहे। या यशानंतर राज्यातच नाही तर देशभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे। महायुतीच्या या यशात राज्यातील लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे। राज्यातील 2,40,00,000 बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये प्रमाणे लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते जमा करण्यात आले आहेत। आता सरकारने ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचे निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे आणि आता नवीन सरकार लवकरच स्थापन होईल आणि 6व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींच्या खात्यावर 6व्या हप्त्याचे पैसे जमा होतील। पण आता राज्यात ज्या 2,40,00,000 बहिणींना अगोदर लाभ देण्यात आला आहे, त्यातून आता नवीन नियमानुसार फक्त 22% महिलांनाच 6व्या हप्त्याचे पैसे हे मिळणार आहेत। मित्रांनो, सुरुवातीला या योजनेत खूपच घाई झाली होती, त्यामुळे जेवढ्या पण महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेत त्यात फक्त काही ठराविक महिलांचेच अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले। बाकी सर्वांचेच अर्ज या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि त्यांना लाभही देण्यात आला। पात्र कोण आहे, अपात्र कोण आहे हे तपासण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे सरसकट या ठिकाणी सर्वच महिलांचे अर्ज मंजूर करून त्यांना लाभ देण्यात आला। परंतु आता मात्र नवीन नियमानुसार बऱ्याच महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर आता कोणकोणत्या महिलांना या नवीन नियमानुसार योजनेतून वगळण्यात येणार आहे, तसेच त्या कोणत्या महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तो लाभ घेण्यासाठी या महिलांना कोणत्या महत्त्वाच्या कामांची पूर्तताही करावी लागणार आहे, चला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण या ठिकाणी जाणून घेऊया की कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी लाभ हा दिला जाणार आहे, म्हणजेच कोणकोणत्या महिला आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र या असणार आहेत। तर मित्रांनो, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यावे लागणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो आहोत आणि याच ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे की कोणत्या महिला आता या योजनेमध्ये असणार आहेत आणि कोणत्या महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पात्रता, अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया अशा प्रकारे 3 टॉपिक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे मित्रांनो, या ठिकाणी पात्रता। आता या ठिकाणी ज्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत, तसेच ज्या महिला या पात्रतेमध्ये बसत आहेत, त्यांना नेमके आता लाभ घेण्यासाठी काय करावे लागणार आहे हे देखील आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या ठिकाणी पात्रता जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्जदार महिला या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे हे आवश्यक आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे मित्रांनो की कोणकोणत्या महिलांना आता या ठिकाणी लाभ हा मिळणार आहे। तर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला। तर मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे ते स्पष्ट देण्यात आलेले आहे। विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला आणि कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, या महिलांव्यतिरिक्त जर इतर कुठल्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असतील तर त्या महिलांना आता या योजनेचा पुढे लाभ मिळणार नाहीये। अशा महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे मित्रांनो पात्रतेचा, तो आहे किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत।
म्हणजे या ठिकाणी वयाची मर्यादा देण्यात आलेली आहे 21 ते 65 या दरम्यान असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। तर या ठिकाणी ही अशी पात्रता देण्यात आलेली आहे। आता या पात्रतेमध्ये बसणाऱ्या महिलांना लाभ घेण्यासाठी नेमके काय काम करावे लागणार आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ज्या महिला या पात्रतेमध्ये बसत आहेत त्या लाभार्थी महिलेचे एक वैयक्तिक बँक खाते असणे हे आवश्यक आहे। म्हणजेच मित्रांनो बऱ्याचशा महिलांचे या ठिकाणी जॉईंट खाते असते, तर आता या ठिकाणी जॉईंट खाते तुम्हाला चालणार नाहीये। लाभ घ्यायचा असेल तर तुमचे स्वतःचे वैयक्तिक खाते हे असणे आवश्यक आहे। तसेच लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे देखील आवश्यक आहे। जे काही तुमचे वैयक्तिक बँक खाते तुम्ही या ठिकाणी देणार आहेत ते बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे हे आवश्यक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचे जे काम आहे ते म्हणजे डीबीटी पर्याय सक्रिय असणे हे आवश्यक आहे। मित्रांनो बऱ्याचशा महिलांचा डीबीटी पर्याय हा ॲक्टिव्ह राहत नाही आणि त्या कारणामुळे बऱ्याचशा महिलांना अगोदर लाभ देखील मिळालेला नाहीये। त्यामुळे मित्रांनो बँकेत जाऊन तुमचा डीबीटी पर्याय हा ॲक्टिव्ह आहे किंवा डिॲक्टिव्ह आहे हे चेक करून घेणे महत्त्वाचे आहे। त्याच्यानंतर मित्रांनो लाभार्थी महिलेचा अर्ज हा मंजूर झालेला असणे हे आवश्यक आहे। मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंगमध्ये दाखवत आहेत, परंतु या ठिकाणी लाभ घेण्यासाठी तुमचा अर्ज मंजूर असणे हे आवश्यक असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो महिलांच्या बँक खात्याला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक असणे हे आवश्यक आहे। हे ऑप्शनल आहे म्हणजेच पर्यायी आहे, परंतु या ठिकाणी महिलेच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर बँकेत तुमचे पैसे जमा झाल्याचा मेसेज डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती लगेच येत असतो। त्यामुळे हे काम देखील तुमच्यासाठी एक महत्त्वाचे काम आहे, हे देखील तुम्ही करून ठेवणे महत्त्वाचे आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे। आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की कोणत्या महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पात्रतेच्या बाजूलाच अपात्रतेचा पर्याय हा देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पहा अपात्र महिला या कोणकोणत्या असणार आहेत। यामध्ये बऱ्याचशा अटी या स्थितीत करण्यात आल्या होत्या, म्हणजे रद्द करण्यात आल्या होत्या, परंतु तरी देखील काही महत्त्वाच्या अटी या योजनेसाठी लावण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच जसे की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र आहेत। अशा महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेमध्ये जर फॉर्म भरले असतील तर आता या महिलांना वगळण्यात येणार आहे। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे इन्कम टॅक्स भरत आहेत अशा कुटुंबातील महिलांनी जर या ठिकाणी लाभ घेतला असेल तर आता यापुढे त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाख पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। त्याच्यानंतर मित्रांनो सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा महिला शासनाच्या इतर योजनांचा देखील लाभ घेत आहेत आणि त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये देखील अर्ज केलेले आहेत। तर आता अशा महिला ज्या डबल लाभ घेत आहेत त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत या अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत असे लाभार्थी देखील आता या योजनेतून वगळण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर सोडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती नोंदणीकृत आहे, म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे आणि ते वाहन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती नोंदणीकृत आहे, तर अशा कुटुंबातील महिलांना देखील यापुढे लाभ हा मिळणार नाहीये। त्यांना देखील आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता बऱ्याचशा महिला या योजनेतून वगळण्यात येणार आहेत। तसेच ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना देखील आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे काही महत्त्वाची कामे हे करून ठेवावी लागणार आहेत, तरच तुम्हाला आता या ठिकाणी 1 ते 2 दिवसात मिळणारा 6व्या हप्त्याचे 2100 रुपये हे मिळणार आहेत। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।